मराठा समाजाला आरक्षण देताना इतर कुठल्याही समाजाला धक्का लागणार नाही याची काळजी घेत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी म्हटलं। तर ओबीसीला धक्का लावणार नाही असं म्हणता आणि दुसरीकडे कुणबी प्रमाणपत्र घेऊन लाखो मराठा बांधव ओबीसीत सामील होणार असं म्हणत फडणवीसांना भुजबळांनी प्रत्युत्तर दिलं। वैयक्तिक प्रत्येकाची भूमिका असू शकते। भुजबळ साहेबांची मी देखील चर्चा करेन, राणे साहेबांची करेन, नेमकं काय केलेलं आहे हे त्यांच्या लक्षात आम्ही आणून देऊ। या ठिकाणी अतिशय चांगला सुवर्णमध्य आपण काढलेला आहे की ज्यातनं मराठा समाजाला देखील फायदा झाला पाहिजे आणि इतर कुठल्याही समाजावर अन्याय होऊ नये अशा प्रकारचा मार्ग काढला आहे। त्यामुळे मला असं वाटतं की भुजबळ साहेबांनी देखील कुठेही चिंता करण्याचं कारण नाही आहे। हे सरकार काहीही झालं तरी ओबीसींवर अन्याय होऊच देणार नाही। एकीकडे आम्ही सांगायचं की ओबीसीला धक्का लावणार नाही, त्याच वेळेला लाखो करोडो जे आहेत मराठा समाजाचे जे आहेत आमचे बांधव ते ओबीसी कोणती प्रमाणपत्र घेऊन ओबीसीत सामील होणार। दुसरीकडे परत 3 जजेस सुप्रीम कोर्टात हायकोर्टचे वगैरे जे आहेत रिटायर त्यांची कमिटी जे क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलेलं आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।